नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये। तुम्ही आपल्या पाठच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही एकविरेला होतो आणि आता आम्ही लोणावळा स्टेशनला आलेलो आहे आणि आता आम्ही जाणार आहे आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीला। आता आम्ही लोणावळा स्टेशनला आहे, तर इथं आता आम्ही ट्रेनची वाट बघतोय। आता इथून आम्ही लोकल पकडून जाऊ दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी। तिथं आता आम्ही शिवाजीनगरला उतरू, तिथून आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी। आपल्या चॅनलमध्ये बघत राहा, जे पण आपल्या युट्यूब चॅनल सगळे नवीन असतील ते लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मग तुम्हाला असं आपले चांगले नवीन ब्लॉग बघायला भेटेल। आता म्हणजे ट्रेन सध्या 1.5 तास लेट आहे, आता आम्ही जातो आणि पहिले लोकल बघू किती वाजताची आहे इथून लोणावळ्यावरून। चला मित्रांनो, आम्ही आता म्हणजे लोकलमध्ये बसलेलो आहे। म्हणजे लोक इथे पहिले झालेली, आता इथून 2:50ला लोकल सुटणार आहे, पण आता वाजले 2। आता परत 50 मिनिटं इथे काढायची लोकलमध्ये, थोडा टाइमपास करू लोकलमध्ये, मग जाऊ। इथं आकाश बघा बसलाय, आता काय कंटाळा की नाही आकाश? जाऊ लोकलमध्ये आलेलो आहे आणि आता ही 2:50ला लोकल सुटणार आहे आणि आता बघा वाजले किती, 2:33 झाले। आम्ही आता लोकलला जाणार आहे, शिवाजीनगर इथं उतरणार आहे, मग तिथून मग बस करून आम्ही जाणार आहे आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला। बघू आता लोकल आम्ही किती वेळ इथं थांबते, 2:50 सुटणार बोलले, आम्ही ते 2 वाजल्यापासून इथे होतो बसलो आहे। आता लोकल आले तर लोकल पकडून जातो, कारण की इथं खूप लेट लोकल, 1-1 तासाचे लोकल असते। आपल्या मुंबईला कसे लगेच एक केली की लगेच दुसरी लोकल येते, इथे असं नाही आहे। आता इथे आम्हाला पण खूप बोर झालं, आता मी म्हणजे आत्ताशी लोकल पकडली आहे, अजून इथं 20 मिनटं हिला सुटायला, आताशी 2:33 झाले, 2:50ला ही सुटणार आहे लोकल। बघा जातो मित्रांनो, आम्ही आता म्हणजे लोकलमध्ये शिवाजीनगर इथं उतरलेलो आणि एवढे बोर झालो की लोकलमध्ये की खूपच तुमचे 1.5-2 तास लोकलमध्येच गेला आणि स्टेशनला लोकलमध्ये बसलेलो 1 तास ते वेगळंच, आणि इथं लोकल तर बाबा 1-1, 2-2 तासांनी 1-1 लोकल आहे। असे ट्रॅव्हलिंग करतात काय माहिती इथली लोक, मी तर इथेच बोरिंग झालो। आता इथून आम्ही बस पकडू नाही तर रिक्षा करून आता चाललो आहे आपल्या दगडूशेठ गणपतीच्या इथं, जातो जरा। तो पण इथं बोर झालो बाबा या लोकलमध्ये, आपल्या मुंबईच्या लोकल परवडल्या। आकाश तर खूपच बोर झाला काय आकाश? मग ते कसे लोक ट्रॅव्हलिंग करतात काय माहिती, एवढ्या एक लोकल सुटली की झाला 1 तास अजून 1.5 तास अजून थांबा। मी तर किती थांबलेलो आम्ही लोकलसाठी लोणावळ्यापासून। जातो तर बाहेर भेटतो तुम्हाला बाहेरच। हॉटेलने चाललो आहे दगडूशेठला, म्हणजे रिक्षा गेली आहे, दर्शन घेतो चाललो सुट्टीला। आम्हाला सुंदर काम आपण पुण्याला जाऊ, पुण्यावरून आपल्याला रात्री ट्रेन आहे ती पकडायची आहे, माहिती आपल्याला किती टाईम लागतो फिरू। दगडूशेठ गणपतीच्या समोरच उभे मंदिराच्या समोर, आता जाऊन दर्शन घेतो। किती टाईम लागतो माहीत नाही मित्रांनो, आता मंदिर आतमध्ये जातो, आता दर्शन घेऊ। गणपती मंदिराच्या बाहेरच असं इथे चप्पल आणि बॅग काउंटर आहे, तर आम्ही म्हणजे बॅग ठेवलेली आहे, बॅग आणि चप्पला फ्रीमध्ये असतं। आता आम्ही चाललो आहे लाईन लावायला इथे आपल्या दगडूशेठ हलवाईच्या मंदिरामध्ये, आता इथून लाईन आहे, लाईन लावतो आणि आता आम्हाला माहिती नाही किती वेळ लागतो। श्री स्वामी समर्थ महाराज की जय, बाहेर स्वामींचं मंदिर आहे, मंदिरमध्ये आम्ही जातो लाईन लावायला। देवाच्या चरणावर अक्षरा फूल वाहा। मित्रांनो, आमचं दर्शन पण झालं, पण आम्हाला आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड करत होते, तरी मी छोटे व्हिडिओ काढले आहे, पण काय नाही, आमचं 10 मिनिटात दर्शन झालं। आता इथून आम्ही आमच्या बॅग आणि चप्पल आता कलेक्ट करतो कुपन देऊन, थोडं बघू आता कुठे जायचं, गाडी किती वाजता येते।
त्यांना असे घाई असे म्हणजे इथून बाहेरून पासून मुख दर्शन घेऊ शकतात. इथून बाहेरून बघा किती जण दर्शन घेतात ते. आणि इथून पण आपल्या बाप्पाची मूर्ती दिसते बघा. आम्ही आता म्हणजे तुळशी बागेत आलेलो जरा असं फिरायला. इथं बघितलं सगळं सामान विमान, थोडी शॉपिंग पण केली आणि आपली छोटी गणपती बाप्पाची मूर्ती घेतली आम्ही आपल्या गाडीमध्ये ठेवण्यासाठी. आता इथून आम्ही निघतोय काय आकाश, आता इथून पुण्याला जायचं ना. आता म्हणजे इथून आम्ही पुणे स्टेशनला जाऊ, इथून मग ट्रेन पकडू आपल्या घरी डोंबिवलीला. इथे थोडं फिरलो पण आम्ही, थोडा नाश्ता पाणी थोडं खाल्लं पण, चांगलं दर्शन मग घेतलं बाप्पाचं. मी जातो पुणे स्टेशनला, थोडं काय फिरण्यासारखं आहे का बघतो अजून इथं, थोडं फिरू आणि मग जातो आपल्या स्टेशनला आणि ट्रेन पकडतो. आम्ही आता म्हणजे पुणे स्टेशनला आलेलो आहे. आता इथून आपली 7:30ची ट्रेन आहे. इथं लागली पण आहे ट्रेन. जातो ट्रेन पकडतो, जातो चुपचाप घरी. मित्रांनो आम्ही आता म्हणजे ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि एवढी गर्दी होती ना की आता म्हणजे पटापट एकदम पळत आलो. आपलं चांगलं म्हणजे सगळं दर्शन झालं. आपण म्हणजे बाप्पाचं दर्शन झालं, परत तुळशीबाग थोडं फिरलो आणि इथं थोडं छोटं मोठं ते आम्ही फिरलो. आणि आता आम्ही पुण्यावरून म्हणजे स्टेशनमध्ये बसलेलो आहे आणि आता इथून 6:30ला गाडी सुटणार आहे. आता 6 वाजलेले, इथून गाड्यात नसत असतं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला बाय.